नमस्कार मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। हाऊ टू चेक कट ऑफ ऑफ MST CET। तर मित्रांनो, आपल्याला जर इंजिनिअरिंग आणि फार्मसी कॉलेजसाठी जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला त्या कॉलेजचा मागील वर्षीचा कट ऑफ बघून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, आता इंजिनिअरिंगचे रजिस्ट्रेशन झालेले आहे आणि लवकरच आता कॅप राऊंड 1 सुरू होणार आहे। तर कॅप राऊंड 1 मध्ये आपल्याला कॉलेजचे ऑप्शन्स टाकायचे आहेत। मित्रांनो, कॉलेजचे ऑप्शन्स टाकण्यापूर्वी आपण त्या कॉलेजचा मागच्या वर्षीचा कट ऑफ बघून घ्यायचा आहे। मागच्या वर्षीच्या तिन्ही राऊंडचा त्याचा कट ऑफ बघून घ्यायचा आहे। तसेच आपल्याला त्याचा सीट मॅट्रिक्स बघून घ्यायचा आहे। सीट मॅट्रिक्स म्हणजे त्या कॉलेजला ब्रांच वाईज किती जागा आहे या पण आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। तर मित्रांनो, त्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या YouTube चॅनलवरती नवीन आला असेल तर माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट हे ऍडमिशन संदर्भातील भेटत जातील। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला गुगल मध्ये MST CET 2024 असे टाइप करायचे आहे आणि त्यानंतर एंटर द्यायचं आहे। त्यानंतर एंटर दिल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी cetcell.mahacet.org या वेबसाईटच्या लिंकवरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी वेबसाईट ओपन झालेली आहे। या ठिकाणी ऍडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2024-25 या लिंकवरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपली वेबसाईट ओपन होत आहे। तर मित्रांनो, वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी डाव्या साईडला BTech असं ऑप्शन आहे। तर आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आहे। आपल्याला जर फार्मसीचं कट ऑफ बघायचं असेल तर B फार्मसीचं असं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, आता आपली वेबसाईट ओपन झालेली आहे। तर मित्रांनो, या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे, आपण तिथून पण लॉग इन करू शकता। तर मित्रांनो, वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी खाली सीट मॅट्रिक्स अँड कट ऑफ लिस्ट दिलेले आहे। तर यामध्ये मित्रांनो, मागील 5 वर्षाचा सीट मॅट्रिक्स आहे कॉलेजेसचा। त्याच पद्धतीने कॅप राऊंड 1 चा कट ऑफ आहे। त्यामध्ये MH म्हणजे महाराष्ट्र स्टेट आणि AI म्हणजे ऑल इंडिया JEE थ्रू जे ऍडमिशन होतात 15% त्याचे कट ऑफ आहे। तर यामध्ये कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 अशा तिन्ही राऊंडचा कट ऑफ आहे। तर यामध्ये मित्रांनो, आता आपण मागील वर्षीचा सुरुवातीला सीट मॅट्रिक्स बघून घेऊया। तर सीट या ठिकाणी 2023-24 पुढे व्ह्यू या बटनावरती क्लिक करायचे। तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता टोटली आपले जेवढे पण कॉलेजेस आहेत तेवढ्या कॉलेजचं सीट मॅट्रिक्स ओपन झालेलं आहे। तर या ठिकाणी कॉलेजचा कोड दिलेला असतो 1002। कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती। तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला ब्रँच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग, कॅप सीट्स आहे 60, यामध्ये स्टेट लेवलच्या 60 सीट्स आहे आणि त्यामध्ये मित्रांनो ओपन कॅटेगरीच्या किती आहेत त्यामध्ये जेंट्स 18 जागा आणि लेडीजच्या 7 आहे। त्यानंतर SC कॅटेगरीचा G म्हणजे जेंट्स आणि L म्हणजे लेडीज। त्याच पद्धतीने ST चं पण आहे जेंट्स आणि लेडीज। त्यानंतर VJDT, NTB, NTC, NTD, OBC असा टोटल 60 जागांचं डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी दिलेलं आहे। तर मित्रांनो, अशाच पद्धतीने गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ अमरावती ब्रँच आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग। तर अशा सर्व ब्रँचचं या ठिकाणी आपल्याला सीट दिलेले आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, यामध्ये सुरुवातीला आपल्याला कॉलेजचा कोड माहित पाहिजे। समजा आपल्याला ज्या कॉलेजला ऑप्शन्स टाकायचे आहेत, ज्या कॉलेजला आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजचा हा कोड माहित पाहिजे। तर मित्रांनो, जो कॉलेजचा कोड आहे तो आपण वेबसाईट वरती पण बघू शकतो किंवा आपण या ठिकाणी कंट्रोल F करून सर्च पण करू शकतो। समजा मला नाशिक मधले कॉलेजेस सर्च करायचे, या ठिकाणी मी नाशिक असे टाइप केल्यानंतर या ठिकाणी आता नाशिकचे कॉलेजेस दिसत आहेत। तर या ठिकाणी मग आपण त्या कॉलेज वाईज आपलं सीट्स बघून घ्यायचे आहे ब्रँच वाईज। तर या ठिकाणी वेगवेगळे नाशिकमध्ये कॉलेज आहे किंवा आपल्याला नाशिकच्या कॉलेजचं नाव माहित असेल। समजा या ठिकाणी KK वाघ कॉलेज आहे, तर त्याचं सिव्हिलच्या कॅप सीट्स म्हणजे 120 चा इंटेक आहे। त्यामध्ये
MST CET थ्रू 102 जागा आहे आणि ऑल इंडियाच्या 15% 18 जागा आहेत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिलेली असते. त्यानंतर मित्रांनो, समजा जर आपल्याला पुण्यातील कॉलेज बघायचे, सपोज COEP पुणे, तर पुण्याचं कॉलेज आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. तर या ठिकाणी आपण नाव पण टाकू शकतो. या ठिकाणी आपल्याला सर्च करावं लागणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी सर्च करून घ्यायचं आहे. तर मला या ठिकाणी कोड माहित होता म्हणून मी COEP टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, या ठिकाणी ऑटोनॉमस कॉलेज आहे, युनिव्हर्सिटी ऑटोनॉमस. या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या कॅप 75 आहे, त्यामध्ये CET थ्रू 60 आणि JEEच्या 15 सीट्स आहे. त्यानंतर मित्रांनो, त्यानंतर ब्रँच आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, टोटल 150 इनटेक आहे, त्यामध्ये CET 120 आणि JEEच्या 30 सीट्स आहे. त्यामध्ये या ठिकाणी ओपनच्या जेंट्स 38, लेडीजच्या 16, त्यानंतर SC ST कॅटेगरी वाईज या ठिकाणी दिलेले आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी असे आपण आपले कॉलेजेस सर्च करायचे आहे आणि बघून घ्यायचे आहे ब्रँच वाईज किती जागा आहे. त्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला कट ऑफ बघायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी समजा आपल्याला आपण कॅप राऊंड 3चं बघूया. तर या ठिकाणी MH म्हणजे MST CETचं, तर या ठिकाणी व्ह्यू वरती क्लिक केला आहे मी आणि या ठिकाणी समजा आता आपल्याला COEPचा कट ऑफ बघायचा आहे. COEP म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज नाशिकचा. तर यामध्ये आता आपण COEP कॉलेजचा कट ऑफ बघूया. आता हे बघा, या ठिकाणी COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. मित्रांनो, या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग, तर सिव्हिल इंजिनिअरिंगचा कोड आहे 19110 आणि हा कॉलेजचा कोड आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, आपल्याला सिव्हिल ब्रँचचा जी ओपन म्हणजे ओपन कॅटेगरी जेंट्स, त्याचा 98.89 हा कट ऑफ आहे थर्ड राऊंडचा. त्यानंतर SC कॅटेगरीचा 97.44 जेंट्स. त्यानंतर OBCचा 98.07. त्यानंतर लेडीज ओपन 97.33, लेडीज OBC 96.33 आणि EWSचा 98.15. अशा पद्धतीने आपला सिव्हिल इंजिनिअरिंगचा COEPचा कट ऑफ आहे. त्यानंतर समजा आपल्याला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा, तर या ठिकाणी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा 99.84चा ओपनचा कट ऑफ आहे, NTचा 99.57, OBCचा 99.80 आणि लेडीज ओपन 99.76 आणि TFWSचा 99.81 आणि EWSचा 99.77. अशा पद्धतीने या ठिकाणी स्टेट लेवलचा कट ऑफ आहे. त्यानंतर रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा या ठिकाणी दिलेला आहे. असं या ठिकाणी सर्व ब्रँच वाईज आपल्याला कट ऑफ दिलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, समजा आपल्याला नाशिकच्या कॉलेजचा बघायचा आहे, तर या ठिकाणी मी नाशिक, किंवा या ठिकाणी जर मला कोड माहित असेल तर मी कोड पण टाकू शकतो. तर या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंगचा ओपन कॅटेगरीचा मेरिट आहे 58, त्यानंतर ST कॅटेगरी 52, त्यानंतर ओपन कॅटेगरी लेडीज 55 सिव्हिल इंजिनिअरिंगचा आहे NDMP कॉलेजचा. त्यानंतर NDMP कॉलेज कॉम्प्युटर 76.04चा NT कॅटेगरीचा आहे, ओपनचा 90.90, OBC 90.12, लेडीज OBC 88.09. अशा पद्धतीने यामध्ये मित्रांनो IT होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असे दोन टाईप मध्ये आपल्याला कट ऑफ बघायला मिळतील. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या ब्रँच दिलेला आहे, त्याचा कट ऑफ आपण बघून घ्यायचा आहे. मित्रांनो, यामध्ये आपल्याला कॉलेजचा कोड माहित पाहिजे. मित्रांनो, आपल्याला जर या कॉलेजचा कोड माहित नसेल
तर आपण आपल्या या वेबसाईट वरती जे एसटी सेंटरची लिस्ट आहे त्या लिस्ट मध्ये पण कॉलेजचे कोड दिलेले आहे, किंवा आपण वेबसाईटला जाऊन कॉलेजचे कोड पण आपण डाउनलोड करू शकतो. तर त्यानंतर मित्रांनो यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, त्यावेळेस आपल्याला ब्रँचचा कोड पण माहित पाहिजे. तर यामध्ये मित्रांनो मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल तर त्याचा 61210 हा कोड आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग असेल तर 19110. त्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग 46410. त्यानंतर ETC असेल 37210. त्यानंतर AIDS 26310. IT चा 24610. कॉम्प्युटर असेल 24510. अशा पद्धतीने कॉलेजचे ब्रँचचे कोड असतात. हे ब्रँचचे कोड ऑल ओव्हर महाराष्ट्रासाठी सेम आहे. कुठल्याही कॉलेजला गेलो तर आपला कॉम्प्युटरचा कोड हा 24510 असणार आहे आणि त्यापुढे कॉलेजचा कोड असणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो CETचा कट ऑफ बघून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला जर JEEचा कट ऑफ बघायचा असेल तर या ठिकाणी AI वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो आता आपला JEEचा कट ऑफ ओपन होत आहे. तर मित्रांनो यामध्ये JEEचा जो कोटा आहे तो प्रत्येक कॉलेजला हा 15% जागा राखीव असतात. तर मित्रांनो या ठिकाणी JEEचा कट ऑफ ओपन झालेला आहे. तर यामध्ये मित्रांनो सुरुवातीला COP 6006 COP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा या ठिकाणी चॉईस कोड आहे 6006 24510. त्याचा मित्रांनो ऑल इंडिया मेरिट नंबर आहे 265 आणि त्याचा कट ऑफ आहे 99.36. हा कॉम्प्युटरचा कट ऑफ आहे. त्यानंतर ETCचा आहे 98.98 COP कॉलेज. त्यानंतर रोबोटिक्स अँड AIचा आहे 98.83. अशा पद्धतीने हा COPचा आहे. त्यानंतर समजा PICT कॉलेज आहे तर PICTचा कॉम्प्युटरचा आहे 98.71 JEEचा. त्यानंतर भारतीय विद्यापीठ अंधेरीचं जे आहे सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी त्याचा CSEचा कट ऑफ आहे 98.69. या अशा पद्धतीने या ठिकाणी कट ऑफ दिलेले आहेत. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला कॉलेज कोड माहित असेल तर कॉलेज कोड टाकू शकता किंवा कॉलेजचं नाव थ्रू पण आपण सर्च करू शकतो. तर या ठिकाणी मी नाशिकचं समजा KK वाघ सर्च करणार. तर या ठिकाणी KK वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे 89.02. मित्रांनो हा JEEचा कट ऑफ आहे. त्यानंतर कॉम्प्युटर ब्रँचचा. त्यानंतर IT ब्रँचचा 86.51. त्यानंतर AIDSचा 84.02. अशा पद्धतीने मित्रांनो यामध्ये सर्च करून घ्यायचं आहे. आपले टोटल 97 पेजेस आहे. यामध्ये आपल्या कॉलेज वाईज सर्च करून घ्यायचं आहे आपण. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या कॉलेजचा कट ऑफ बघून घ्यायचा आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण कॉलेजचे कट ऑफ बघितल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो ज्या मुलांनी डिप्लोमा नंतर फर्स्ट इयरला ऍडमिशन घेत आहे त्यांच्यासाठी तिसऱ्या राऊंड मध्ये त्यांच्यासाठी तो तिसरा जो राऊंड असतो ऑप्शन फॉर्मचा तो ओपन होतो आणि त्यांचा पण या ठिकाणी कट ऑफ दिलेला आहे डिप्लोमाच्या स्टुडंटसाठी फर्स्ट इयरसाठी. तर तो कट ऑफ पण या ठिकाणी ब्रांच वाईज दिलेला आहे. आपण तो या ठिकाणी बघू शकतो. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला कट ऑफ बघायचे आहे. तर मित्रांनो आपल्याला ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे तर त्या कॉलेजचे ब्रांच वाईज आपण कट ऑफ आपल्याकडे कॅटेगरी वाईज नोंद करून ठेवायची आहे आणि त्यानुसारच आपण आपले कॉलेजचे ऑप्शन टाकायचे आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपले कट ऑफ बघू शकतो. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, तसेच लाईक करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.